गुड मॉर्निंग टू ऑल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, वेलकम करतो या ऑनलाईन टीचिंग सेशनमध्ये. आपण मागील काही दिवसापासून फ्रेंच रिव्हॉल्युशन विषयी संवाद साधतोय आणि त्यातला पुढची पायदान जो आहे तो आज आपण चढतोय. तो अर्थातच मागील लेक्चरच्या पार्श्वभूमीवर. मागील लेक्चरमध्ये आपण फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या कारणामागील एक महत्त्वाचा घटक बघितला, तो म्हणजे वैचारिक संघर्षाचा किंवा प्रबोधनाचा. तर या प्रबोधनामध्ये मी तुम्हाला तत्कालीन कालखंडामध्ये जे फ्रान्सची जनता होती त्याला खऱ्या अर्थाने चेतना देणारं, क्रांतीचं स्फुलिंग देणारं कोणते कोणते व्यक्तित्व होते त्याविषयी आपण बोललो. त्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. यामध्ये दिदेरो होता, त्यानंतर व्होल्टेअर होता, रुसो होता. हे 3 असे महत्त्वाचे, मॉन्टेस्क्यू आहे. हे असे काही महत्त्वाचे व्यक्ती होते की ज्यांनी फ्रेंच रिव्हॉल्युशनसाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यांनी सातत्याने लेखन केलं, लोकांमध्ये वैचारिक चेतना जागृत केली आणि त्या पार्श्वभूमीवर जर आपण म्हणायला जाऊया तर खऱ्या अर्थाने फ्रेंच रिव्हॉल्युशन जी आहे ती झालेली आहे. कारण की जिथपर्यंत सामान्य जनतेमध्ये तुम्ही चेतना निर्माण करत नाही, तिथपर्यंत कोणतीही क्रांती घडत नसते. तर क्रांती ही परिवर्तनासाठी असते नेहमी. क्रांतीचा दुसरा अर्थ मात्र परिवर्तनच आहे. तर परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बौद्धिक आधारस्तंभ जर नसतील तर तुम्ही त्या आधारावर कोणती क्रांती करू शकत नाही. तर मागील पूर्ण लेक्चरमध्ये आपण ते बौद्धिक विचारस्तंभ जे आहेत ते बघितले. तर एक रिवाइज करू पहिल्यापासून आणि थोडक्यात मग मी तुम्हाला नेक्स्ट जे आपलं टॉपिक आहे त्यावर नेतो. तर माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करतोय. मी तुम्हाला प्राध्यापक टाले सर यांची पीपीटी दाखवतोय. ती खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या संदर्भामध्ये मुद्देसूदपणा त्याच्यामध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला ते दाखवतोय. तर प्रफुल्ल टाले सरांची आपण पीपीटी बघतोय. यामध्ये राजकीय कारण आपण बघितले, 16 लुई, मेरी अँटोनेट, हे सगळे मुद्दे आपण बघितलेले आहेत. हे रिपीट न करता आपण पुढे जाऊया. सामाजिक कारण सुद्धा आपण बघितले, फर्स्ट स्टेट, सेकंड स्टेट, थर्ड स्टेट. या तिन्ही वर्गाचं आपण एकूण संपूर्ण विश्लेषण केलं होतं मागील काही लेक्चरमध्ये. नंतर बौद्धिक कारण, जो मागल्या लेक्चरचा आपला विषय होता, त्यामध्ये व्हॉल्टेअरच्या विषयी आपण चर्चा केली. त्याचा कॅन्डिडेट ग्रंथ हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी विचारला जाईल. मग या कॅन्डिडेट ग्रंथामध्ये त्याने कोणकोणते मुद्दे केले, तर तो बौद्धिक स्वातंत्र्याचा, वैचारिक स्वातंत्र्याचा तो समर्थक होता. राज्यसत्ता, धर्मव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थेच्या संदर्भात त्याने टीका केलेली होती. आणि तरी मात्र सुद्धा तो एकूण निरंकुश पण कल्याणकारी शासनाचा समर्थक होता. म्हणजे राजेशाही अशी असावी की कल्याणकारी असावी, असं त्याचं मत होतं. तर त्याला जनतेद्वारे राजा आणि प्रबोधन युगाचा नेता म्हणून तो पहिल्यांदा पुढे येतो. नंतर आपण बघितलं मॉन्टेस्क्यू. मॉन्टेस्क्यू हा सगळ्यात महत्त्वाचा राजकीय सिद्धांतवादी होता. त्याने जो स्पिरिट ऑफ लॉज नावाचा ग्रंथ लिहिला. हा फार महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो तुम्हाला विचारला जाईल. तर या ग्रंथाचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं. या स्पिरिट ऑफ लॉज मध्ये त्याने राज्याच्या उत्पत्तीचा दैवी सिद्धांताची आलोचना केली. दैवी सिद्धांत काय आहे, राज्याची उत्पत्तीमध्ये त्याचा काय रोल आहे महत्त्वाचा, हे तुम्हाला मागल्या लेक्चरमध्ये मी विश्लेषित केलेलं आहे. तर यानंतर त्याने आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत इथे सांगितला, तो म्हणजे सत्ता विभाजनाचा. सत्ता विभाजन करून एकूण सगळ्यांमध्ये जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे ती लक्षित होणार नाही, सामान्य जनतेचं कल्याण होईल, या दृष्टिकोनातून सत्तेचं विभाजन किती आवश्यक आहे हे द स्पिरिट ऑफ लॉज मधून मॉन्टेस्क्यूने मांडलं आणि तो खऱ्या अर्थाने महत्त्वाचा सिद्धांत आजच्या जगतामध्ये बनलेला आहे. त्यानंतर त्याने संविधानिक राजतंत्राची गोष्ट इथे प्रतिपादित केली. म्हणजे असं राजतंत्र असावं, अशी राजेशाही असावी की जी संविधानाच्या आधारे चालेल. अर्थात लोककल्याण आणि कल्याण च्या प्रक्रियेतून असणारे प्रशासकीय दृष्टिकोन त्यामध्ये असेल. लोकांची एकूण त्यामधली भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहील. अर्थात राजावर लोकांचं नियंत्रण राहील. या राजतंत्राच्या विश्वासामध्ये मॉन्टेस्क्यू तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या संदर्भातला तो म्हणजे रुसो आहे. म्हणजे जसं एक स्टेटमेंट आहे की रुसो जर फ्रान्समध्ये झाला नसता तर फ्रेंच क्रांती झालीच नसती. त्याचं कारण असं, कारण की या संपूर्ण समाज व्यवस्थेवर भाष्य करणारं एकूण या सामान्य जनतेमध्ये वैचारिक दिशा ठरवणारं काम जे आहे ते रुसोने केलं.
तर त्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे तो सामाजिक अनुबंध अर्थात द सोशल कॉन्ट्रॅक्ट हा त्याचा विषय, हा त्याचं पुस्तक होतं जे विचारलं जाईल तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये त्याने सामाजिक अनुबंध कसे असतात, सोशल कॉन्ट्रॅक्ट कसा असतो हा सांगितला. याचं मी संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर त्याने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. प्रचंड प्रमाणात व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे याचा पुरस्कार त्याने केला. समाजामध्ये अभिसरण घडण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्याची आवश्यकता आहे हे त्याने इथे प्रतिपादित केलं. त्यानंतर त्याने समानतेचा पुरस्कार केला की जो समाजाला एका व्यवस्थित राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक घटकामध्ये पूर्णपणे एका समान पातळीवर आणून ठेवेल की जेणेकरून समाजाचा विकास होईल आणि क्रमाने देशाचा विकास होईल. हा सिद्धांत मी तुम्हाला विश्लेषित केला. त्यानंतर बंधुत्व, अटर्निटी जी आहे ती फार महत्वाची आहे समाजामध्ये. ती जर नसेल तर कोणताही समाज प्रगती करत नाही. तर बंधुत्वाच्या आधारे समाज आणि त्यानंतर देश हे कसे आहे एक विकासाच्या दिशेने रूढ होत असतात. सगळेजण एकजिन्सीपणाने सगळेजण काम करत असतात. तर ही बंधुत्वाची भावना त्याने सांगितली. त्यानंतर जनतेची प्रभुसत्ता त्याने सांगितली. म्हणजे जनतेचं एकूण संपूर्ण देशावरचं नियंत्रण, अर्थात तो लोकशाहीविषयी बोलतोय. तर सत्तेचा जिथे तिथे संबंध येईल तिथे जनतेची प्रभुसत्ता असायला हवी हे त्याचं प्रतिपादन आहे, जे आपण मागे बघितलं. त्यानंतर त्याने नेचरचं जे आहे, बॅक टू नेचर असा त्याने एक सिद्धांत मांडला की मनुष्याने काय करावं, मनुष्याने निसर्गाकडे वळावं. निसर्गाकडे वळावं म्हणजे काय, तर निसर्गाच्या जवळ जावं या अर्थाने ते जसं आहे त्याच पद्धतीने निसर्ग कोणताही मतभेदाविना वर्तन करतं यावर त्याचा जास्त फोकस आहे. की ज्या पद्धतीने समाजामध्ये जे विषमता आणते, जे शोषण होते, हे शोषण, ही विषमता तुम्हाला निसर्गाकडे दिसणार नाही. निसर्गाचं जे मन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही भेदाभेद दिसणार नाही. तर त्या गोष्टीकडे रुसो म्हणतोय की आपण वापस जायला पाहिजे. तर ही गोष्ट त्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे की नॅचरली जसे आपण आहोत तसं आपण असायला पाहिजे. या प्रक्रियेमध्ये समाजाचा विकास होतो, राष्ट्राचा विकास होतो, कोणाचंही शोषण होत नाही, हे त्याचं महत्वाचं वक्तव्य होतं. त्यानंतर त्याने या संपूर्ण या 3-4 गोष्टीसाठी जे बेसिक एक रूल ठेवला असं म्हणूया आपण, किंवा बेसिक गोष्ट जी आहे ती अर्थात शिक्षण आहे. तर शिक्षणाच्या आधारे तुम्ही या सगळ्या गोष्टी जे आहे ते साध्य करू शकता. तर हे साधन आहे, शिक्षण म्हणजे साधन आहे. या साधना अर्थाने तुम्ही काय आपले टार्गेट सेट करू शकता, तर तुम्ही सोशल कॉन्टॅक्ट करू शकता, व्यक्ती स्वातंत्र्य गाठू शकता, समानता गाठू शकता, बंधुत्व जागृत करू शकता आणि जनतेची प्रभुसत्ता सुद्धा या शिक्षणामध्ये निहित आहे. तर शिक्षण हे सगळ्यात बेसिक असणारं या असं समाजाच्या बेसिक असणारं एक महत्वाची गोष्ट आहे, त्याने यामधून मांडलेलं आहे. तर रुसोने ज्या प्रमाणात वैचारिक जागृती केली तेवढी जागृती इतर लोकांनी त्याच्या प्रमाणात केली होती, पण रुसो त्यांच्या पुढे जाऊन सगळ्या गोष्टी मांडत होता. म्हणून रुसोला सगळ्यात जास्त महत्व आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विचारवंतांमध्ये. तर रुसोने खऱ्या अर्थाने फ्रेंच रिव्होल्यूशनला चालना तिथे दिलेली आहे. तुम्ही त्याचा एक शेवटचा साल बघू शकता की 1778 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि 1789 साली जी आहे ती फ्रेंच क्रांती झालेली आहे. तर अगदी 10 ते 11 वर्षाच्या नंतरच फ्रेंच रिव्होल्यूशन झाली. त्यामुळे रुसोचा पगडा तिथल्या लोकांवर किती होता हे आपण बघू शकतो. त्यानंतर आपण दिदेरो बघितला. दिदेराने एका कला आणि सायन्स विज्ञानाच्या एका विश्वकोशाची निर्मिती केली, ज्यामुळे समाजामध्ये खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने इतर बाह्य जगामध्ये काय चालू आहे, तिथे कोणतं प्रभावी कला क्षेत्र गाजत आहे, विज्ञानामध्ये काय प्रगती होत आहे, हे समाजाच्या लक्षात आलं. समाजामध्ये ते ज्ञान प्रेषित झालं आणि समाज जो आहे तो जागृत झाला. त्यानंतर तुर्गो सुद्धा तिथे येतो, ज्याने फ्री कॉन्स्टिट्यूशनची इथे भावना मांडलेली आहे. तुर्गो मुळातला अर्थतज्ञ होता, पण त्याने कन्सेप्ट ऑफ फ्री कॉन्स्टिट्यूशन इथे मांडली. तर एक मुक्त संविधान असावं जे जनतेच्या आधारेच निर्माण झालेलं असावं, या दृष्टिकोनातून तो इथे संवाद साधताना दिसून येतो. तर अशा पद्धतीने हे 4 जे आहेत ते महत्वाचे व्यक्ती होते, ज्यांनी या वैचारिक क्षेत्राला चालना दिली, प्रबोधनाची निर्मिती केली आणि फ्रान्समध्ये लोकांना चेतना जागृत केली. आता फक्त मी तुम्हाला रुसोच्या संदर्भातलं थोडंसं एक आणखी एक्सटेंडेड करणारे जी आहे वैचारिक परंपरा ती एक सांगतो. ते एका तुम्हाला त्याच्या कथनाद्वारे मी तुम्हाला क्लिअर करतो. तर मला रुसोच्या संदर्भामधलं एक वाक्य जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना सांगावं वाटतं की रुसो काय म्हणतो की मनुष्य जो आहे
हा जन्मतःच स्वातंत्र्य म्हणून जन्माला येतो. तो जन्मतःच स्वतंत्र आहे. आता हे स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला फारच साधारण वाटेल. म्हणजे जेव्हा तुम्ही असं वाचाल, की मनुष्य हा जन्मतःच स्वतंत्र आहे, हे जेव्हा तुम्ही बघता किंवा वाचाल किंवा ऐकाल, तर तुम्हाला असं वाटेल हे खूप साधारण स्टेटमेंट आहे. पण जर तुम्ही याचा अभ्यास केला, तर तुम्हाला या स्टेटमेंटमधलं, या कथनामधलं खूप काही असं गर्भित भाष्य त्याच्यामध्ये आढळून येईल. तर रुसो काय म्हणतो, की मनुष्य हा जन्मतःच स्वतंत्र आहे. आता तुम्ही जन्मता, तर जन्मत असल्यानंतर किंवा जन्मल्यानंतर तुम्ही म्हणजे बाळाच्या स्वरूपात असता, लहान मूल असता तुम्ही. तर रुसोचं म्हणणं तेच आहे, की जेव्हा तुम्ही मूल असता, तेव्हाही तुम्ही स्वतंत्र होता. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जन्माला आले, त्या दिवशी तुम्ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून इथे जन्माला येत आहे. तर मग हा स्वतंत्र व्यक्ती जो आहे, हा स्वतंत्र व्यक्ती जन्माला आल्यानंतर दुसऱ्यावर निर्भर राहत असतो. म्हणजे आपण लहान मूल असतो, तर आपले आई-वडील जे आहे, ते आपल्याला भरण-पोषण करतात, आपल्याला वाढवतात. तर इथे जर आपण रुसोचं स्टेटमेंट लावलं, तर रुसो म्हणतोय, की आपण जन्मतःच स्वतंत्र आहे. तर मग स्वतंत्र आहे, तर जेव्हा आपलं पालन-पोषण आई-वडील करत असतात, तेव्हा हे पालन-पोषण जे आहे, ते फक्त एक निमित्त मात्र आहे. म्हणजे टेक्निकल तो इश्यू आहे, की आपण तो जगलो पाहिजे म्हणून. या मदतीच्या आधारे किंवा भरण-पोषणाच्या आधारे आई-वडील तुमच्यावरचा दावा सांगू शकत नाही, असं रुसोचं म्हणणं आहे. म्हणजे जर आपण म्हणायला घेऊया टेक्निकल बाबी, अ, आपण बरेचदा ऐकत असतो, की आम्ही तुला एवढं वाढवलं, आम्ही तुला एवढं हे केलं, ते केलं, ते यासाठीच का? तर हे वाक्य जे आहे, हे वाक्य इथे लागणार नाही. कारण की रुसो म्हणतो, की जन्मतःच स्वतंत्र असल्या कारणाने आपण आपली वैचारिक प्रतिभा जी आहे, ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे, जे पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, याच्यावर कोणाचाही अंकुश ठेवायचा नाही. आणि तो मग स्वतःच्या आई-वडिलांपेक्षाही वेगळं एक व्यक्तिमत्व येते, जे जिवंत राहणं फार आवश्यक आहे. तर कोणत्याही प्रेशराइज्ड इमोशनली किंवा फिजिकली आपल्यावर कोणाचंही एक बंधन नसायला नको, की ज्या बंधनामध्ये आपण अडकून पडू. म्हणजे पुढचं त्याचं आणखी एक म्हणणं आहे, की मनुष्य जेव्हा जन्मतःच स्वतंत्र असतो, पण तो अ, नंतर चेनमध्ये बांधला जातो. तो साखळदंडामध्ये बांधला जातो. ते साखळदंड कोणते आहेत? तर ते अ, नातेवाईकांशी असणारे भावदंड आहेत, ज्यामध्ये आपण बांधले जातो. मग मित्र आहेत, मग असं आहे. तर याने काय होतं, की व्यक्तीचं शोषण होत राहतं सातत्याने. तर इथे त्याचं हे खूप क्रांतिकारक स्टेटमेंट आहे, की जन्मल्याबरोबर जेव्हा तुम्ही स्वतंत्र असता, तर ते तुमच्यावर कोणाचाही अधिकार नसतो. तुम्ही तुमचं जीवन जगायला स्वतंत्र असता. मग आई-वडिलांनी हे म्हणू नये, की मी तुला तिथे खाऊ-पिऊ घातलं, तुला वाढवलं, तुला शिक्षण दिलं. ते त्यांनी टेक्निकॅलिटी तिथे कम्प्लीट केलेली आहे. त्यांनी कोणताही अधिकार जो आहे, तो आपल्यावर दाखवायचा नाही. कारण की आपण इथे व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहोत. तर हे स्टेटमेंट का बरं फार महत्वाचं ठरतं? कारण की आतापर्यंत व्यक्ती हा जन्मतःच स्वतंत्र आहे असं कोणीही म्हटलेलं नव्हतं. आतापर्यंत व्यक्तीवर समाजाचे बंधन असायचे, नातेवाईकाचे बंधन असायचे किंवा राज्याचे बंधन असायचे. हे सगळे बंधन नाकारणारे एक स्टेटमेंट आहे, की मला समाज बांधू शकत नाही, मला नातेवाईक बांधू शकत नाही, मला राज्य बांधू शकत नाही. मी स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे. अर्थात मला जे अभिप्रेत आहे, मला जे वर्तन आवश्यक आहे ते मी करेल. बाकी कोणीही काही माझ्यावर अधिकार ठेवायचा नाही. आता यातून काय होतं, यातून क्रांतीची सुरुवात होत असते. जर तुम्ही आता हे स्टेटमेंट तुमच्या आई-वडिलांसमोर म्हणाल, की मी जन्मतःच स्वतंत्र होती आणि मला जे वाटेल, माझ्या मनाला जे वाटतंय ते मी करणार. तुम्ही माझ्यावर असा जे आदेश जे आहे ते तुम्ही लादू शकणार नाही. तुमच्या वडिलांना म्हणा तुम्ही असं, की मी जन्मतःच स्वतंत्र आहे. तुम्ही फक्त मला टेक्निकॅलिटीच्या अर्थाने जर आहे, तुम्ही माझं भरण-पोषण केलं. तर त्याची प्रतिक्रिया काय येईल? तर त्याची प्रतिक्रिया फार एकतर शारीरिक अर्थाने वाईट होऊ शकते किंवा मानसिक अर्थाने वाईट होऊ शकते. तुमचा संघर्ष तुमच्या आई-वडिलांसोबत होऊ शकतो. समाजासोबत होऊ शकतो, राज्यासोबत होऊ शकतो. कारण की सरसकट सगळ्यांचा अधिकार आपल्यावरचा नाकारते. तर हे खऱ्या अर्थाने तुम्ही लक्षात घ्या किती छोटं स्टेटमेंट आहे, पण त्यामध्ये किती महत्त्वाच्या गोष्टी बोलल्या आहेत. ही तुमची क्रांतीची सुरुवात आहे. ज्या दिवशी तुमच्या वडिलांना म्हटलं, की माझ्यावर तुम्ही कोणताही अधिकार ठेवायचा नाही, माझ्यावर हात उभं करायचा नाही. आईला सांगून दिलं, की हे सगळं तू माझ्यावर लादायचं नाही. तर तेव्हा तुम्ही क्रांतीची सुरुवात करत असता. मग या क्रांतीचा परिणाम काय होतो? तर या क्रांतीचा परिणाम एक तर तुमचं तुम्हाला शारीरिक दंड येण्यात होईल किंवा घराच्या बाहेर तुम्हाला हाकलण्यात येईल. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर हे होत असताना तुम्हाला ॲज अ व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही स्वतःला ट्रीट करता. तर हे ट्रीटिंग जे आहे ते रिव्होल्युशनरी असतं. म्हणजे जे क्रांतीला प्रवण करणारं असतं. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, की रुसोने जेव्हा हे म्हटलं, तेव्हाचा समाज जो आहे, हा समाज या अशा गोष्टींना ॲक्सेप्ट करणारा नव्हता किंवा त्या समाजामध्ये या गोष्टी ज्या आहेत, राजाचं बंधन होतं,
धर्मगुरूचं बंधन होतं, धर्माचं बंधन होतं, समाजाचं बंधन होतं, पारंपरिक चालीरीती असतात त्याचं बंधन होतं. या सगळ्यांच्या बंधनामध्ये जेव्हा आपण हे वाक्य ठेवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने ते भूकंप उद्भवणार असतं, की सगळं ते बदलून टाकते व्यक्तीचं जीवन. तर अशा पद्धतीने रुसोचं हे जे वाक्य आहे, हे तेव्हाच्या प्रत्येक क्रांतिकार्यासाठी फार आवश्यक ठरलं. कारण की मग यांनी काय केलं, की राजाचं वर्चस्व जे आहे सामान्य जनतेने ते नाकारायला सुरुवात केली, की आम्हाला तुमच्या अशा शोषणकारी असणाऱ्या राज्यासोबत उलथून टाकण्याची सुद्धा शक्ती आहे. कारण की आम्ही स्वतंत्र आहोत. आमची वैचारिक प्रगती आणि वैचारिक विश्लेषण जे आहे ते फार वेगळं आहे. तुमच्याप्रमाणे शोषणाचं नाही. आम्ही आमचं काम करू आणि आमचं पोट भरू. तुमची काही गरज आम्हाला नाही. तर ह्या सगळ्या परिप्रेक्ष्यातून मग तुम्हाला फ्रेंच रिव्होल्यूशन बघावं लागते, की एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा आपण असं बोलतो, तर मी जेव्हा असं बोललो तुमच्यामध्ये, तर तुमच्यामधली जी प्रतिक्रिया उमटली असेल, तशीच प्रतिक्रिया तेव्हा रुसूच्या या स्टेटमेंटमुळे समाजामध्ये पसरली. आणि खऱ्या अर्थाने मग समाजाला समजलं, की जेव्हा आपण ॲज अ व्यक्ती म्हणून स्वतःचं वैचारिक स्वातंत्र्य जगतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण ज्या गोष्टीला अडथळा आणतो, ते म्हणजे राज्याची सत्तेला आपण अडथळा आणत असतो. आपण धर्माच्या सत्तेला अडथळा आणत असतो. त्या प्रत्येक बाबीवर जे अडथळे येतात, ते अडथळे खऱ्या अर्थाने क्रांतीचे सुरुवातीचेच अडथळे असतात. तर एकदा या सगळ्यातून तुम्ही गेले, की मग खऱ्या अर्थाने तुम्ही क्रांती करू शकता. तर इतकं महत्त्वाचं योगदान जे आहे ते रुसोचं आहे. हे सगळा विचार जो आहे तो रुसोने म्हणूनच त्याला दिलेला असल्याकारणाने त्याला महत्त्वाचं स्थान आहे. तर एवढं मला रुसूच्या संदर्भात बोलायचं होतं तुमच्यासोबत. अधिक संवाद मी ऑनलाईन सेशनवर साधू शकणार नाही. पण तरीसुद्धा ज्या काही गोष्टी तुम्हाला मी आता क्लिअर केल्या, त्या तुम्ही फ्रेंच रिव्होल्यूशनच्या बॅकग्राऊंड जे आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता पुढच्या टप्प्याकडे आपण वळूया. पुढचा टप्पा जो आहे तो फ्रेंच रिव्होल्यूशनच्या मागे असणारी आर्थिक कारणं. ही फार महत्त्वाची कारणं आहेत, की जी डिनाय करणे फार अवघड गेलं राजाला सुद्धा आणि म्हणूनच मुळात फ्रेंच रिव्होल्यूशन होण्यामागे जर सगळ्यात महत्त्वाचं कारण जर आपण कोणतं आहे असं म्हणूया तर ते आर्थिक कारणच आहे. तर आर्थिक कारणाची स्लाईड मी तुम्हाला शेअर करतोय. तर आर्थिक कारणामध्ये सगळ्यात पहिलं जे पॉइंट आहे तो म्हणजे दोषपूर्ण कर व्यवस्था. म्हणजे टॅक्स सिस्टीम जी आहे ती खऱ्या अर्थाने महत्त्वाची इथे अशी एक गोष्ट होती, की जी फ्रेंच रिव्होल्यूशनच्या दरम्यानच्या आधीच्या कालखंडामध्ये फार आवश्यक एक घटना ठरली, की ज्यामुळे खऱ्या अर्थाने लोकं रस्त्यावर उतरले. तर ही कर व्यवस्था काय आहे? किंवा एकूणच आर्थिक क्षेत्रामध्ये जी एकूण बजबजपुरी माजली होती फ्रान्समध्ये, ती कशी आहे? तर याआधी सुद्धा मी तुम्हाला एक थोडंसं सांगितलं होतं, की फ्रान्समध्ये एकूण जे प्रांत होते, त्यामधली कर व्यवस्था कशी होती? तर ही कर व्यवस्था जी आहे, ती फार डिफरंट होती. प्रॉब्लेम असा यायचा, की या कर व्यवस्थेमध्ये दोष कोणता होता, की संपूर्ण फ्रान्समध्ये एकाच प्रक्रियेतून कर जे आहे ते लागायचे नाही. तर प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे कर होते. तर असे म्हणतात, की असे 300 कर जे आहे प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे होते. म्हणजे मिळून मी तुम्हाला सांगतोय. तर 300 पर्यंत कर असे होते, की जे विविध क्षेत्रामध्ये, विविध प्रांतामध्ये असायचे. तर या करांमध्ये काही एकसमानता नव्हती. तर फ्रान्सच्या एका राज्यातून गेल्यानंतर दुसऱ्या राज्यात जात असताना कर जे आहे ते चेंजेस व्हायचे. तर या कर व्यवस्थेमुळे काय होतं, की या कर व्यवस्थेने सामान्य जनता खूप लुटली जात असते. कारण की तुम्ही जर व्यापारी असाल, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही तुमचा माल जो आहे, उत्पादन जे आहे ते स्थानिक बाजारामध्ये जसं विकता, तसं अधिक पैशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बाहेरच्या मार्केटमध्ये सुद्धा ते विकता. पण बाहेरच्या मार्केटमध्ये जात असताना तुम्हाला दुसऱ्या प्रांतात जर तुम्ही गेले, तर आपल्या स्वकीय प्रांतापेक्षा जर जास्त कर तिथे द्यावा लागला असेल, तर तुमचा नफा होणार नाही, तुमचा बेनिफिट होणार नाही आणि तुमचं उत्पादन जे आहे ते तुम्ही तिथे विकू शकणार नाही. तर हे सातत्याने होत होतं. तर त्यांचं त्या कालखंडामध्ये एक महत्त्वाचं आणि प्रसिद्ध स्टेटमेंट होतं, की फ्रान्समध्ये एका जसे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जसं आपण घोडे बदलवतो, तसे त्याचे कर चेंजेस व्हायचे. तर हे एक गमतीने म्हटलं गेलेलं स्टेटमेंट आहे. तर ही कर व्यवस्था जी आहे ती फार अन्यायपूर्वक होती, की जी एकसमान संरचनेमध्ये नव्हती. तर आता सध्याच्या कालखंडामध्ये जे जी तुम्हाला दिसतं, की संपूर्ण देशभरामध्ये एकसमान कर आकारणी आपण करायची. त्या दृष्टिकोनातून हे गुड्स अँड सेल टॅक्स आहे. तर अशा प्रक्रियेतून जर आपण कोणाला जाऊया, तर फ्रान्समध्ये काहीही नव्हतं. प्रत्येक प्रांताचा वेगवेगळी कर संरचना होती. आता ही कर व्यवस्था जी आहे ती तुम्हाला
विषम पद्धतीने दिसते. म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्हेशन जास्त आहे. निगेटिव्हेशन जास्त आहे म्हणजे काय, तर सामान्य जनतेकडून 60 ते 70% ते लुबाडणूक करायचे आणि बाकी मग त्यांच्याकडे 20 ते 30%च राहायचं. तर अशामुळे हे निगेटिव्हेशन खऱ्या अर्थाने सामान्य जनतेमध्ये पैसेच उरत नसल्या कारणाने त्यांचं भिकेला लागलेले ते होते. त्यांच्याकडे अन्न नव्हतं. ते विषम कर रचना खऱ्या अर्थाने त्यासाठी कारगर ठरणारी गोष्ट ठरली क्रांतीसाठी. तर यामध्ये कोणती पद्धत होती? विषम कर रचना म्हणजे काय नेमकी? तर ठेकेदारी पद्धत. आता तेव्हा राजा जो आहे, हा राजा प्रत्येक प्रांतातील जे मुख्य होते, जे अधिकारी होते, म्हणजे गव्हर्नर्स जे होते, ते गव्हर्नर्सकडे त्या-त्या क्षेत्रातला कर आकारणी करण्याचा अधिकार त्यांनी दिलेला होता. तर मुळात गव्हर्नर काय करणार? गव्हर्नर सगळ्यात महत्त्वाचा तिथे व्यक्ती होता. तो तर स्वतः तिथे जे कर जे आहे ते गोळा करणार नाही. मग तो काय करणार? तर तो त्या पर्टिक्युलर प्रांतामधून कर गोळा करण्याचा अधिकार तिथे द्यायचा कोणत्यातरी व्यक्तीला. तर अर्थात ठेकेदारी पद्धत ती होती. तर ठेका द्यायचा, कर गोळा कर बदलू या प्रांतातला आणि हा व्यक्ती कोण असणार? तर त्या लोकल लेव्हल्सला जो महत्त्वाचा व्यक्ती असायचा, की जो राजकीयदृष्ट्या आणि जमिनीच्या दृष्टिकोनातून तिथे मालकी हक्क असणारा होता, ज्याचं सामाजिक प्रभुत्व होतं, अशा व्यक्तीला तो तिथे ठेका द्यायचा. तर हे ठेके दिल्यानंतर एक निश्चित धनराशी जी आहे, ती राज्याची असायची आणि बाकी मग सगळी ती ठेकेदाराची असायची. तर निश्चित राशी दिल्यानंतर ठेकेदार जो आहे हा खऱ्या अर्थाने त्या संपूर्ण महसुलाला शेतकऱ्यांमध्ये किती चांगल्या पद्धतीने वाटतोय किंवा किंवा नाही वाटत आहे हे बघण्याचं कार्य जे आहे ते राज्याचं असायचं. फक्त राज्य ते करणार नव्हतं. कारण की एकदा ठेकेदाराने आपला महसूल देऊन दिला परत, तर मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं कारणच नाही. मग हा जो ठेकेदार आहे किंवा जो लोकल लॉर्ड्स आहे ज्याच्याकडे हे अधिकार आहेत, तो खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचं मग पुन्हा एकदा शोषण करायचं. मग या शोषणामध्ये काय करायचं तर अतिरिक्त कर गोळा करायचा. त्यातला काही कर जो आहे तो राजाला देऊन द्यायचा आणि बाकीचा सगळा जो कर आहे मुख्यत्वे तो स्वतःकडे ठेवायचा आणि मग सामान्य जनतेकडे फार फार तर 10 ते 20% कर तो ते ठेवायचा. तर ही ती एक प्रक्रिया होती की ज्यामुळे ठेकेदारी पद्धतने फ्रान्सला पूर्ण खाऊन टाकलेलं होतं आणि सामान्य जनतेची सगळ्यात महत्त्वाची लूट त्यामध्ये व्हायची. तर अशा पद्धतीने ठेकेदारी पद्धत त्यामध्ये होती जी विषम होती. आता यामध्ये आणखी कर कसे होते? तर यामध्ये एक डिफरन्शिएट बघा हे प्रत्यक्ष कर आहेत. म्हणजे डायरेक्ट टॅक्स जे आपल्याला डायरेक्ट मिळतात ते. तर इथे बघा सगळ्यात पहिला जो कर आहे तो इथे येतो तो म्हणजे टाइप्स जो धार्मिक कर होता. मी तुम्हाला एक सांगितलं की चर्चचं तेव्हाचं एकूण नेचर जे होतं ते ॲज अ व्यावसायिक म्हणून सुद्धा येतं. म्हणजे तसं पाहिलं तर चर्च ही धार्मिक संस्था होती आणि धार्मिक संस्थेचं काम काय असतं तर धर्मकार्य करणे, लोकांना मार्गदर्शन करणे, सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी. पण तिथे चर्चची ही भूमिका तर होतीच, पण त्याचबरोबर एक व्यावसायिक म्हणून सुद्धा चर्च तिथे वागताना तुम्हाला दिसून येतं. तर तिथे दरवर्षी चर्चला जो कर तिथे निमित्त मात्र नव्हता, तो खूप मोठा होता. दरवर्षी दिला जायचा तो म्हणजे धार्मिक कर असायचा. म्हणजे रिलिजनवर टॅक्स ही नवीन संकल्पना जर असेल तर ती त्या खऱ्या अर्थाने तिथे होती. म्हणजे तुम्ही रिलिजनवर टॅक्स देता का? तुम्ही तुमच्या भारतामध्ये जर बघायला गेलो तुम्ही हिंदू म्हणून आहात, तुम्ही मुस्लिम म्हणून आहात, तुम्ही जैन आहात, तुम्ही बुद्ध आहात, तुम्ही ख्रिश्चन आहात. तर तुमच्यावर तुमचा हा धर्म आहे म्हणून कोणी टॅक्स आकारतं का? तर नाही ना. तर मग जर तुम्हाला असं म्हटलं आजपासून की बा तुमचा धर्म हा आहे ना, तर मग या धर्मानुसार तुम्ही आता आम्ही कर गोळा करणार. तर हे तर तुम्हाला पटणार नाही कारण की आज वैचारिक दृष्टिकोनातून हे बरोबर नाही. तर इथे खऱ्या अर्थाने मात्र फ्रान्समध्ये टाईट हा जो कर होता, तो त्यांच्याकडून धार्मिक कर म्हणून घ्यायचा आणि या धार्मिक कराच्या आधारे मग जो चर्च जे आहे ते व्यवसाय करायचा. म्हणजे हा धार्मिक कर धर्मासाठी घेतला जायचा, पण त्याचा विनियोग जो आहे, इन्व्हेस्टमेंट जी आहे ती चर्चच्या इस्टेटीवर व्हायची. तर हे फार एक विचित्र लक्षण तुम्हाला तिथे दिसेल. त्यानंतर दुसरा कर आपण बघायचा तो म्हणजे टाईल, भूमिकर अर्थात शेतीतून मिळणारा कर म्हणजे एकूण जे महसूल होता प्रत्यक्ष शेतीतून तो टाईल यातून व्हायचा. तर टाईल जो आहे हा खऱ्या अर्थाने महत्वाचा कर होता की जो शेतकऱ्यांकडून भरपूर प्रमाणात वसूल केले जाईल. म्हणजे ही जी ठेकेदारी पद्धत जी आहे या ठेकेदारी पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त जो कर उकळला जाईल लोकांकडून तो भूमिकर होता. म्हणजे याचं प्रमाण पहिले 60 ते 40 असं होतं. म्हणजे 60% सरकार घेईल, 40% शेतकरी घेतील. त्यानंतर मात्र हे प्रमाण वाढत गेलं. हे मग 70 ते 30 असं झालं, 80 ते 20 असं झालं कालांतराने. तर फ्रेंच रिव्होल्यूशनच्या कालखंडामध्ये ते 80-20 झालं म्हणून लोकं बंड करून उठली.
तर अशा पद्धतीने भूमी कर जो आहे हा खऱ्या अर्थाने एक महत्वाचा कर असतो की जो कर पार्शली बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांकडून कर गोळा करता तेव्हा तो कर जो आहे गोळा करत असताना तुम्हाला काही अंडरस्टँडिंग ठेवावं लागतात की शेतीचं उत्पादन किती झालं, शेतीचे उत्पादन झाल्यानंतर त्या प्रत्यक्ष या संपूर्ण शेतीला खऱ्या अर्थाने त्या उत्पादनाला किती मार्केटमध्ये भाव मिळेल, तर हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे प्रत्यक्ष अनुमानाद्वारे तुम्हाला हे कर जे आहे ते दाखवावं लागेल. तर ही भूमिका तुम्ही लक्षात ठेवा की भूमिकर कसा असायला पाहिजे. तर भूमिकर एक पॅरलल व्यवस्थित असला पाहिजे की जेणेकरून तुम्ही खऱ्या अर्थाने तिथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून होतात. तर इथे तुम्ही बघा प्रत्यक्ष अर्थाने या सगळ्या गोष्टी होतील की भूमिकर तेव्हाचा खूप जास्त होता. त्यानंतर पुढचा जो टॅक्स आहे तो पोल टॅक्स अर्थात व्यक्तीचा कर. आता व्यक्तीवर लादलेला हा कर आहे. तर व्यक्तीवर लागलेल्या कराच्या दृष्टिकोनातून जर विश्लेषण करायला गेलं तर जी व्यक्ती ऍज अ नागरिक म्हणून तिथे पुढे येते आणि नागरिक म्हणून ती आपलं जे अर्निंग जे आहे ते अर्निंग करताना त्या समाजाचा भाग राहते. तेव्हा या भाग राहत असताना त्या समाजातला तो भाग आहे आणि राज्याची ती एक संपत्ती आहे. या दृष्टिकोनातून मग खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीवर जो कर लादला जायचा आणि हा व्यक्ती कर जो आहे तो प्रत्येक त्या फ्रान्समधल्या जनतेवर लादला गेलेला कर आहे, जो फार फार तर 1% होता. तर या व्यक्ती कराच्या आधारे सुद्धा त्यांची लुबाडणूक व्हायची. तर आता जर तुम्ही फ्रान्सची जनता जर आहात किंवा फ्रान्समध्ये जर राहत असता, तर फ्रान्समध्ये राहत असताना ॲज अ तुम्ही राज्याचा नागरिक म्हणून व्यक्ती म्हणून राहता. तर तुम्ही इतर देशातले व्यक्ती नाही आहात. तुम्ही त्याच देशातले मायदेशातले व्यक्ती आहात. तर हे राहत असताना तुम्ही ज्या भूमीवर राहता तिथे जर तुम्ही हे कर ऑलरेडी देत असाल, तर या व्यक्ती कराची काहीच गरज नाही. पण तिथे फ्रान्समध्ये हे व्यक्ती कर जे आहे ते खऱ्या अर्थाने यांच्याकडून घेतला जायचा. म्हणून प्रॉब्लेम असा व्हायचा की हे 2 कर आधीच लुटायचे व्यक्तींना, त्याचबरोबर हे इथे सुद्धा इथे लूट त्यांची व्हायची. तर या व्यक्ती कराचं एकूण जर प्रारूप आपण बघितलं तर ते डायरेक्टली होतं. म्हणजे ते डायरेक्ट त्यांच्याकडून घेतलं जायचं. आता त्यानंतर दुसरा जो चौथा जो टॅक्स आहे तो व्हिंटिम आहे. व्हिंटिम अर्थात आयकर. म्हणजे सध्या जो आपण इन्कम टॅक्स देतो आपल्या वेतनावर, उत्पन्नावर, तर तो सुद्धा यामध्ये होता. तर आयकर हा पहिलेपासून राज्याचा अर्निंग स्रोत आहे. जसा भूमी कर जो आहे, तसा दुसरा कर जो आहे तो आयकर जो आहे, इन्कम टॅक्स जो आहे तो महत्वाचा कर असतो. तर हा आयकर किती असावा? तर आयकर कोणावर लागेल? ज्याला राज्य वेतन देतं. तर मग यामध्ये फर्स्ट इस्टेट, सेकंड इस्टेट आणि थर्ड इस्टेट असं आपण ठरवूया, की जे जे राज्याच्या कामगारामध्ये किंवा राज्याच्या प्रशासनामध्ये काम करतात किंवा राज्याशी थेट जुळलेले आहेत, त्यांच्याकडून वेतनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा राज्य देतं, तेव्हा त्यांच्या वेतनातून ते वळतं केलं जाईल आयकर. पण यामध्ये काय व्हायचं, की हे जे तुम्हाला कर दिसत आहेत, हे कर हे किंवा हे चारही कर जे आहेत, ते सामान्य जनतेकडून तिथे गोळा केले जायचे. म्हणजे थर्ड इस्टेट कडूनच. फर्स्ट आणि सेकंड इस्टेट जी होती म्हणजे धर्मगुरू वर्गाची फर्स्ट इस्टेट आणि त्यांच्या सरदार वर्गाची सेकंड इस्टेट, या संपूर्ण 2 स्टेटला हे कर देण्यापासून मुक्तता होती. म्हणजेच काय तर हे चारही कर कोण देणार? तर थर्ड इस्टेट देणार. म्हणजे सामान्य व्यक्ती, शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, नोकरदार वर्ग ते देणार. तर हे सगळ्यात मोठी विषम संरचना त्या या टॅक्समध्ये होती, की द्यायचं जर असेल तर फक्त कोण देईल? तर हे थर्ड इस्टेट देईल. इथे धर्मगुरू देणार नाही, इथे सरदार देणार नाही, तर फक्त तिसरं. तर हे तर कधी असं कोणी सहन करणार नाही, की फक्त आपणच कराचं वहन करावं. तर अशा पद्धतीने हे प्रत्यक्ष कर गोळा केले जाईल. फार विचित्र पद्धतीने ते केलं जाईल. मग काही प्रत्यक्ष कर तर झालेच, पण आता काही इनडायरेक्ट टॅक्स सुद्धा होते. तर इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय येतं? तर त्यापेक्षा गावेल हा कर होता, जो मिठावरचा कर समजला जातो. मीठ जे आहे त्याच्यावरचा कर आहे. तर तेव्हा राज्याकडून मिठाची निर्मिती व्हायची. तर तसं पाहिलं तर मिठाची निर्मिती नैसर्गिकरित्याच होते. पण मीठ हे सगळ्यात महत्वाचं असल्या कारणाने आणि ज्या प्रदेशामध्ये ते होतं तिथे राज्य असल्या कारणाने मिठाला पहिलेपासून करामध्ये मांडलं जातं. कारण की मीठ हे महत्वाचं अन्न आहे आपल्या ताटामधलं. तर ते आपण घेतो. तर मीठ प्रत्येकाला तिथे घ्यावं लागतं. तर हे मीठ कर जो आहे तो खऱ्या अर्थाने सुद्धा एक असा कर होता की जो अप्रत्यक्षपणे त्यांना द्यावा लागायचा आणि तो फार प्रचंड प्रमाण होता. म्हणजे जसं गांधीजींनी एक उदाहरण आपण देऊया, की गांधीजींनी दांडी मार्च केलं आणि मिठाचा सत्याग्रह केला.
तो का बरं केला? कारण की मीठ हे अशी सामान्य नागरिकांच्या आवश्यक असणारी घटक होती, ज्याच्यावर ब्रिटिशांनी खूप मोठा कर आकारलेला होता. तर जी गोष्ट नॅचरली उपलब्ध होत असते, तिच्यावर एवढा मोठा टॅक्स लावण्याची काहीच गरज नाही, ही अंडरस्टँडिंग त्याच्यात होती. म्हणून तो मिठाचा सत्याग्रह झाला. तर तो का बरं झाला? कारण की मिठावर तेवढा कर होता. तर हेच प्रमाण तुम्हाला फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये सुद्धा दिसून येईल. तर फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये मिठावर खूप जास्त कर होता. त्यानंतर चुंगी अर्थात काय तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट टॅक्स म्हणजे व्यापारी कर. तर सीमावर्ती भागावर जेव्हा तुम्ही एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाता किंवा त्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात येतात, तेव्हा तो सीमा कर जो असतो, तो व्यापाऱ्यांना द्यावा लागायचा. तर इथे खऱ्या अर्थाने हा टॅक्स सुद्धा जास्त होता. उत्पादन शुल्क म्हणजे जे प्रोडक्शनवर जो टॅक्स होता तो सुद्धा इथे येईल. ते प्रोडक्शन शुल्क सुद्धा त्यांच्याकडून वसूल केले जायचे आणि एक्सपोर्ट कर म्हणजे निर्यात कर जो आहे तो सुद्धा इथे गोळा केला जायचा. तर अशा पद्धतीने आर्थिक कारणामध्ये ही जी कर व्यवस्था जी आहे ती सर्वसामान्यांना लुटणारी होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने सामान्य जनता याच मुळातल्या करांमुळे फार त्रस्त झाली होती आणि त्रस्त झाली असल्या कारणानेच खऱ्या अर्थाने त्यांनी मग राजाकडे एक भाषा डेव्हलप करायला सुरुवात केली की तुम्ही किमान हे तरी कमी करा. पण तसं काहीही त्यांनी केलं नाही आणि त्याचा परिणाम काय झाला तर संपूर्ण रिव्होल्युशनमध्ये सगळी जनता गेलेली तुम्हाला दिसून येते. तर अशा पद्धतीने हे आर्थिक कारणातले काही दोषपूर्ण करव्यवस्थेचा टॉपिक आपला झाला. आपले 30 मिनिटं सॉरी 30 सेकंद राहिलेले आहेत. तर हे सेशन जे आहे ते मी एंड करतो. त्यानंतर नेक्स्ट सेशन आपण लगेच 5 मिनिटात सुरू करतो. हे सेशन मी एंड करतोय. दुसरं सेशन लगेच रिजॉईन करा तुम्ही 5 मिनिटं.